आजपर्यंत तुम्ही अधिक महिन्याची कहाणी, कथा कधी ऐकली का? तर अधिक महिन्याची काय कहाणी आहे किंवा या पाठीमागं काय कथा आहे ती थोडक्यात आपण जाणून घेऊया. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणजेच मलमास अशा बऱ्याच नावांनी ओळखला जातो. तर या अधिक मासाची कथा आपण आज ऐकणार आहोत. तर ऐका कहाणी अधिक मासाची. ही खूप प्राचीन काळाची गोष्ट आहे आणि तिची घडण म्हणजे चंद्रसूर्याची मानवंदना आहे. सगळ्या देवदेवतांनी ही कथा आपल्याला ऐकवलेली आहे. तर ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका. एकदा काय झालं, सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास महर्षींचं आगमन झालं आणि ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच, आपल्याला या वर्षात अधिक मासाचे आचरण करायचे आहे. तर सगळ्या ऋषींनी प्रश्न केला, हा कोणता अधिक मास? तर व्यास ऋषी म्हणाले की अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण 12 महिने असतात आणि 13वा महिना म्हणजे अधिक मास. तर सगळे ऋषी म्हणाले, तो कशासाठी आहे? तेव्हा व्यास ऋषींनी सगळ्यांना सांगितलं की चंद्रसूर्याच्या गतीमुळं दरवर्षी 10 दिवसाचा फरक पडतो आणि 3 वर्षानंतर असा 1 महिन्याचा फरक पडतो. तर हा 1 महिना अधिक धरून कालगणनेच्या मेळामध्ये बसवलेला आहे. तर हा अधिक मास. याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात आणि मलमास असंही म्हणतात. तर आता सांगते या अधिक मासाची म्हणजेच या 13व्या महिन्याची कथा, गोष्ट, कहाणी. तुम्ही ती नीट ध्यान देऊन ऐका. त्याला सगळ्यांनी मान द्यावा आणि मी सांगितलेली गोष्ट हे सगळे नारद मुनी सगळ्या देवदेवतांना सांगत आहेत आणि सगळे शांत होऊन मन लावून अगदी ऐकत आहेत. त्यानंतर व्यास महर्षी ऋषी बोलू लागले, नारद मुनी भूतलावर फिरत होते आणि जगातील दुःख, सुख यांचा आढावा घेत होते. मृत्यूलोकातील माणसं नाना प्रकारची सुख दुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे. त्याचं काय बरं कारण असावं? तर नारद मुनी विचार करू लागले आणि विचार करत करत ते वैकुंठाला पोचले. भगवान श्रीहरी विष्णू तेव्हा ध्यानस्थ बसलेले होते. त्यांनी नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला. त्यानंतर नारद मुनी हे श्री विष्णूस म्हणाले की तुम्ही सर्व श्रेष्ठ देव आहात आणि पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात. मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता हे तुम्ही मला सांगाल का? तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, नारद मुनी तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात की अनेक लोक ही पापं करत आहेत आणि त्यात पुण्याचं प्रमाण फार कमी आहे. पण त्यांनी केलेल्या पापाचं काय? तर त्याची भरपाई ही झाली पाहिजे. तेव्हा नारद मुनी म्हणाले की ही भरपाई कशी होईल? तेव्हा विष्णू म्हणाले की होईल ती भरपाई, पण होऊ शकते ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे. तेव्हा नारद मुनींनी प्रश्नार्थक नजरेनं विचारलं की अधिक मास? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम यांची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवेन. चंद्र सूर्य यांच्या गतीत फरक पडतो, त्याचा मेळ हा महिना घालतो. दर 3 वर्षांनी तो येतो. महिन्यात सूर्यसंक्रमण नसतं. या महिन्यामध्ये सूर्यसंक्रमण नसतं, त्यामुळंच ह्या महिन्याला मलमास ही म्हणतात. या महिन्यात लग्न आदी जी मंगल कार्य आहेत ती होत नाहीत. तेव्हा अधिक मास दुःखी झाला आणि आपली गाऱ्हाणे तो सांगू लागला, सर्वजण माझा तिरस्कार करत आहेत. हौस नाही, मौज मजा नाही, मला खूप वाईट वाटत आहे. मी ज्योतीत रत्नजडी सिंहासन आहे, त्या सिंहासनावर यावरील पुरुषोत्तम म्हणजे मुरलीधर म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू बसलेले आहेत आणि त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी मला या मासात घडवलं. त्यांच्या दर्शनानं चमत्कार झाला. त्या अधिक मासाला दिव्य रूप आलं आणि लोखंडाचं सोनं झालं. तर नारद मुनी म्हणाले की म्हणजे मलमास याचं महत्त्व वाढलं म्हणायचं का? तर व्यास ऋषी म्हणाले, होय, त्या महिन्यात जर का पुण्यकर्म वाढलं, दीपदान, व्रत, नियम इत्यादी आपण गोष्टी केल्या तर आपलं पुण्यकर्म हे नक्कीच वाढतं. तर नारद मुनी म्हणाले की या महिन्यात मग काय होईल? तेव्हा व्यास ऋषी म्हणाले की लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले आणि त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं आणि त्यांच्या इच्छा या फळाला आल्या. असा तो अधिक मास, पुण्यमास. अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्या अधिक वाढतात. तुम्ही अधिक महिन्यामध्ये
कुठलंही व्रत, कार्य, आराधना, प्रार्थना, एखाद्या पोथीचं वाचन, पारायण, ज्या कोणत्या गोष्टी कराल त्या अधिकाधिक होत राहतात. म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये पुण्य तुम्ही या महिन्यामध्ये कमवू शकता, असाच या कहाणीचा हा सारार्थ आहे. तर अशा पद्धतीने व्यास ऋषींनी ही कथा सांगितली आहे, जी की नारदांनी श्री विष्णूस जे प्रश्न केले होते या महिन्याच्या बाबतीत, ते आपल्याला या कथा स्वरूपात पाहायला मिळतात. कथा छोटीशी आहे, बरेच जणांना माहीत नाही अधिक मास म्हणजे काय. बरेच जण खूप मोठी मोठी उत्तरं यामध्ये देतात, पण सर्वसामान्यपणे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. पण अशा गोष्टीच्या स्वरूपानं आपल्यासमोर एखादी माहिती आली तर ती पटकन आपल्या लक्षात राहते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.